नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, जिल्हा भरतीची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ज्या पोस्टसाठी जागा आहे त्या पोस्टचं नाव आहे मित्रांनो माहित आहे का, आरोग्य सेवक। आरोग्य सेवकासाठी पुरुष गटासाठी नवीन अभ्यासक्रम आलेला आहे, हे पहिल्यांदा डोक्यात टाका। मला काही विद्यार्थ्यांचा फोन येत आहेत, ते जुन्या अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करून राहिले। तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, तुमच्यासाठी पुरुष गटासाठी नवीन अभ्यासक्रम 2023 मध्ये दिलेला आहे, तांत्रिकचा अभ्यासक्रम। त्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही इथून पुढे काय आहे अभ्यास करावं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण काय आहे, कारण जर IBPS ने पेपर काढला तर तो काय करेल, अभ्यासक्रम समोर ठेवून काय आहे पेपर काढू शकतं। यासाठी तुम्ही केलेला अभ्यास वेगळा असू नये आणि पेपरमध्ये प्रश्न वेगळे असू नये, यासाठी मी तुमच्यासाठी हा लेक्चर घेऊन आलेलो आहे। तर नवीन अभ्यासक्रम काय आहे ते कसं करायचं बघा, तांत्रिक अभ्यासक्रम कसा करावा कळालं का, कुठून करावा आणि प्रश्नांचं स्वरूप कळालं का कसं असेल, या 3 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटणार आहे। यासाठी लेक्चर कंटिन्यू बघा। जर तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेला नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात जेवढे काही तुमच्यासाठी प्रॅक्टिस, संभाव्य प्रश्न, काही टॉपिक येणार आहेत आरोग्य सेवक तांत्रिक ह्याच्यासाठी, तर ते सगळे याच YouTube चॅनलला पडणार आहे। YouTube चॅनलचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार। आता बघा, पहिल्यांदा आपण बघूया की तांत्रिक अभ्यासक्रम काय असणार आहे आणि तो कसं करायचं ते सांगतो। कुठून करायचं या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला देईल आणि प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात तर काही प्रश्न पण मी या ठिकाणी तुम्हाला दाखवेल आणि त्याच्या आधारे तुम्हाला 100% कळेल की नेमकं प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतात। तर चला मित्रांनो, वेळ न घालता पहिल्यांदा मी तुम्हाला अभ्यासक्रमाकडे घेऊन जातो की नेमकं नवीन अभ्यासक्रम काय आहे। आता बघा, नवीन अभ्यासक्रम जर बघितला आरोग्य सेवक पुरुष या गटासाठी कशाचा अभ्यासक्रम, तांत्रिक अभ्यासक्रम। तर तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत 80 मार्कासाठी। तर 40 प्रश्न 80 मार्कासाठी, याचा अर्थ तुमची आरोग्य सेवकाची पोस्ट ही टोटली डिपेंड असणार आहे, तो काय माहित आहे का, तांत्रिक अभ्यासक्रमावर। बघा, जर बघितलं प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून असणार आहे। यासाठी ज्याला इंग्रजीतून सोपं पडणार आहे ते इंग्रजीतून वाचा, ज्याला मराठीतून सोपं पडणार आहे ते मराठीतून वाचा। आता अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे तर टोटल अभ्यासक्रमामध्ये 16 पॉइंट्स दिलेले आहेत, 16 टॉपिक दिलेले आहेत आणि ते 16 टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे, जेणेकरून की विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का त्याचा तुम्हाला फायदा होईल। सगळ्यात पहिलं टॉपिक दिलेलं आहे, त्या टॉपिकचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो। काय आहे या टॉपिकमध्ये, या टॉपिकमध्ये 2 शास्त्रज्ञाबद्दल आहे, एक म्हणजे केपलरनी सांगितलेले नियम आणि दुसरं म्हणजे न्यूटननी सांगितलेले नियम। हे दोघांचे नियम हे पहिल्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत। न्यूटननी जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला ते बघून घ्या। ते बघत असताना फॅक्च्युअल डेटा न पाठ करता संकल्पनेच्या आधारे समजण्याचा प्रयत्न करा, कारण जरी प्रश्न फिरून विचारले तरी तुम्हाला टॅकल करता यायला पाहिजे। यानंतर बघा, पिरियडिक टेबल ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आता हे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण जो आहे ना, ह्याच्यात मूलद्रव्यांचे संज्ञा पाठ नका करू, मूलद्रव्य पाठ नका करू, कारण इथं प्रश्न विचारत असताना पिरियडिक टेबलच्या गुणधर्मावर प्रश्न विचारले जातील। बरं कळालं का, आवर्तसारणीचे जे गुणधर्म आहेत म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढतोय का, अधातू गुणधर्म वाढतोय का किंवा अन्य काही गुणधर्म आहेत, या गुणधर्मावर प्रश्न विचारले जातात। यासाठी पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही मूलद्रव्य पाठ नका करू, थोडेफार लक्षात राहू द्या की निष्क्रिय वायूंचा गण कोणता आहे, त्याच्यानंतर धातूला कुठं जागा देण्यात आलेली आहे, अधातूला कुठं जागा देण्यात आलेली आहे, हॅलोजन गटातील मूलद्रव्यांना कुठं जागा देण्यात आलेली आहे। तर हे थोडंफार लक्षात ठेवा, कुठं माहिती आहे का, दुसऱ्या टॉपिकमध्ये जो 10वीच्या पुस्तकात चांगलं दिलेलं आहे। तिसरा आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन। आता बघा, म्हणजे याचा अर्थ रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे। या टॉपिकमध्ये तुम्हाला एकही रासायनिक अभिक्रिया पाठ करायची गरज नाहीये। या टॉपिकमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे जे घटक आहेत या परिणाम करणाऱ्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। दुसरं, अभिक्रियेचे उदाहरण विचारलं जाईल। काय उदाहरण विचारलं जाईल, जसं लाकूड जळणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, बर्फाचं पाणी होणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, पाण्याचं बर्फ होणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे। तर अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तसेच अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक आहेत, तापमानाचा परिणाम पडत असतो, अभिक्रियाकारकांचा परिणाम पडतो, अभिक्रियाकारक म्हणजे अभिक्रियेत भाग घेणाऱ्या घटकांचा परिणाम पडत असतो, वेळेचा परिणाम पडत असतो, कॅटलिस्ट आणि उत्प्रेरकाचा परिणाम पडतो। तर हे सगळे घटक मला सांगा या तिसऱ्या पॉइंट मध्ये करा। चौथा पॉइंट जर बघितलं तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, यामध्ये तुम्हाला विद्युत धारेच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ओहमचा नियम काय आहे
ते चांगलं बघून घ्या। विद्युत धारेचा जो औष्णिक परिणाम आहे ते बघून घ्या, जो जूल नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे। यानंतर उष्णतेच्या संबंधित एकक वगैरे लक्षात राहू द्या, त्याची डेफिनेशन लक्षात राहू द्या, ती कोणत्या प्रकारची राशी आहे ते लक्षात राहू द्या। ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा, या ठिकाणी शक्ती नावाचा, पॉवर नावाचं एक पॉइंट येतं, ते लक्षात राहू द्या। पॉवरचं एकक, पॉवरचं सूत्र काय आहे, हे 2-4 पॉइंट्स आहेत या टॉपिक मध्ये, ते तुम्हाला काय आहे समजणं गरजेचं आहे। यानंतर बघा, उष्णता नावाचा टॉपिक आहे। उष्णतेचे वेगवेगळे प्रकार पडत असतात, तर ते कोणकोणते प्रकार आहेत, प्रत्येक प्रकाराचं एकक काय आहे, प्रत्येक प्रकाराचं सूत्र काय आहे, त्या संकल्पना व्यवस्थित बघा। तापमान मोजण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, कोणत्या पद्धतीमध्ये कोणतं सूत्र वापरलं जातं, हे सगळं डेटाबेस तुम्हाला उष्णता नावाच्या टॉपिक मध्ये बघायचं, जो तुमच्या 10वीच्या पुस्तकात दिलेला आहे। यानंतर 6वा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं अपवर्तन। अपवर्तनचा अर्थ आहे प्रकाश किरण आपली दिशा बदलतो। तर बघा, प्रकाश किरण दिशा बदलतो, या कारणामुळे आपल्याला पृथ्वीवर वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात। तुम्हाला त्याच घटना विचारलं जातील। जसं उदाहरणार्थ तुम्हाला काय विचारलं जाईल, सूर्य मावळल्याच्या नंतर पण उजेड दिसतो, सूर्य उगवण्याच्या अगोदर उजेड दिसतो, तर याला कोण कारणीभूत आहे, तर ओळखता यायला पाहिजे, अपवर्तन कारणीभूत आहे। पाण्यामध्ये टाकलेली काठी वाकडी दिसणे, मृगजळ तयार होणे, कळालं का, ताऱ्यांचे लुकलुकणे, हे सगळे उदाहरण अपवर्तनाचे आहेत। अपवर्तनाच्या आधारे कन्सेप्टवर प्रश्न विचारला जाऊ शकतं, यासाठी हे थोडं डेटाबेस तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे। यानंतर पुढचं टॉपिक आहे 7वं, त्याला कार्बन कंपाऊंड किंवा कार्बनची संयुगे म्हणतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्केन नावाचा कार्बनचा संयुगाचा गट काय आहे, अल्कीन नावाचा गट काय आहे आणि अल्काईन नावाचा गट काय आहे, हे तिघं तेवढं फक्त लक्षात ठेवा। जो डेटाबेस दिलाय ते व्यवस्थित फक्त वाचून घ्या, पण पाठांतर नका करू, कारण प्रश्न जर विचारलं तर तुम्ही पाठ केलेली लाईन वेगळी असते आणि त्या ठिकाणी विचारलेली लाईन वेगळी असते। यासाठी मित्रांनो संकल्पनेचा आधार घ्या। जर एकदा संकल्पना क्लिअर झाली तर कसंही फिरवून जर प्रश्न विचारलं तरी आपलं उत्तर चुकणार नाही, हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। यानंतर भिंग, भिंग म्हणजे आपल्या चष्म्याचा अभ्यास करायचा आहे। भिंगाचे 2 प्रकार आहेत, आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, यानी काय कॉन्केव आणि कॉन्वेक्स। तर बहिर्वक्र भिंगामध्ये प्रतिमा कशी तयार होते, वस्तू कुठं ठेवल्यानंतर प्रतिमा कुठं तयार होणार आहे, हे व्यवस्थित लक्ष द्या। त्याच्या रिलेटेड, भिंगाच्या रिलेटेड काही सूत्र आहेत, कळलं का, त्याच्या रिलेटेड त्याचे काही उपयोग आहेत, ते लक्षात राहू द्या। ह्याच्या व्यतिरिक्त मानवी डोळ्याच्या रिलेटेड डेटाबेस दिले या टॉपिक मध्ये, आणि मानवी डोळ्याच्या रिलेटेड असणारे जे डिसऑर्डर आहेत ते लक्षात राहू द्या। दूरदृष्टिता काय आहे, निकटदृष्टिता काय आहे। तर जे माझ्या तोंडून हे शब्द निघू राहिलेत, या पॉइंटवरच तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न दिसणार, मी हे गॅरंटेड सांगतो विद्यार्थी मित्रांनो। यासाठी जेवढे काही मी शब्द बोलतोय, या सर्व शब्दांकडे तुमचं बारकाईने लक्ष असू द्या, जेणेकरून येणाऱ्या काळात जी आरोग्य सेवकाची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुमची पोस्ट कन्फर्म असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर हे जे काही भिंग आहेत, ह्याच्यामध्ये जे काही मानवी डोळ्याचे काही डिसऑर्डर आहेत, कोणते, दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, कळाला का, मायोपिया, हायपरमेट्रोपिया म्हणतो आपण त्यांना। यानंतर प्रेस बायोपिया नावाचा एक डिसऑर्डर आहे, ॲस्टिग्मॅटिझम नावाचा एक डिसऑर्डर आहे। तर हे जे छोटे छोटे डिसऑर्डर आहेत, ज्याच्या रिलेटेड असणारा डेटाबेस आणि डिसऑर्डर दूर करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा भिंग वापरतो, जो भिंग वापरतो त्याचं नाभी अंतर पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, तर हे सगळं जर तुम्ही पाठ करत असाल तर तुम्ही टाइमवर काय करून टाकणार माहिती आहे का, गडबड करून टाकणार। यासाठी हे सगळं तुम्हाला कन्सेप्टच्या आधारे समजून घ्यायचं आहे का, कारण की जेणेकरून प्रश्न कसंही आलं तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे। हे झालं मित्रांनो 9 टॉपिक दिले तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे एकूण, आणि उरलेले जे टॉपिक आहेत कळला का, ते तुम्हाला काय दिलेत माहित आहे का, बायोलॉजीचे। म्हणजे एकूण 9 टॉपिक बायोलॉजीचे आहेत, आणि मित्रांनो माहित आहे का 9 टॉपिक हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे आहेत, आणि 7 टॉपिक जर बघितलं तर तुम्हाला बायोलॉजीचे दिलेले आहेत। तर तुम्हाला दोन्हींचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा बाजूला आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला बायोलॉजीचे यानी काय आहे, जीवशास्त्राचा अभ्यास करायचा आहे। परंतु मला सांगा, माझं म्हणणं आहे की वरचे टॉपिक पण चांगले करा आणि बायोलॉजीचं पण चांगलं करून जा, जेणेकरून की 80 मार्कापैकी मिनिमम 70-75 मार्क तरी तुम्हाला यायला पाहिजे तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये। त्याच्यानंतर बायोमध्ये पहिलं टॉपिक दिले हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, अनुवंशिकता आणि उत्क्रांती। काय आहे ह्याच्यामध्ये डीएनएच्या रिलेटेड, आरएनएच्या रिलेटेड माहिती आहे। एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे नेमकं गुणधर्मांचं वहन कसं होतं ह्याच्या संबंधित माहिती दिलेली आहे।
उत्क्रांतीमध्ये काय दिलंय, मानवाची उत्क्रांती कशी झाली ती दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असं तर नाही झालं ना रे की आपण डायरेक्ट काय माहिती आहे का एमपीसी करायला झालो. हजारो वर्षाखाली आपण जंगलामध्ये फिरत, हजारो नाही लाखो वर्षाखाली आपण जंगलामध्ये फिरत होतो. त्याच्या पहिले आपण काय माकड पण नव्हतो, वेगळंच कोणतं तरी अवतारामध्ये होतो. तर हळूहळू आपल्यात बदल होऊन मला सांगा इथपर्यंत आलो. तर याच उत्क्रांतीबद्दल बघायचंय. काळानुसार जो बदल झालाय मानवामध्ये, सजीवामध्ये, त्याच्याबद्दल पॉइंट्स दिलेले आहेत. मानवाच्या उत्क्रांतीचे काही फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे. तर हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे. प्रश्न या ठिकाणापासून तयार होणार. यानंतर लाईफ प्रोसेस आहे, सजीवाची जीवन प्रक्रिया. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये मानवी शरीराचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मानवी शरीर कशा प्रकारे चालतं, मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत, जसं श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे. तर या सिस्टीम बद्दल तुम्हाला लाईफ प्रोसेसमध्ये अभ्यास करायचे. म्हणजे मानवी शरीराचा अभ्यास हा 11व्या नंबरच्या या टॉपिकमध्ये तुम्हाला काय दिसेल. आणि मानवी शरीराचा अभ्यास तुम्हाला या पार्टमध्ये करायचा जो तुमच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. यानंतर बघा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. आजच्या घडीला मला सांगा पर्यावरणाला खूप धोका निर्माण झालेला आहे. म्हणून जगामध्ये तसेच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत जे पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याचं कार्य करतात. तर ऍक्च्युली एन्व्हायरमेंटला धोका होऊ नये आणि त्याला कसं मॅनेज करायचं यासाठी वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या उपाययोजना दिलेल्या आहेत. आणि जगामध्ये वेगवेगळ्या देशाने तसेच भारत सरकारने एन्व्हायरमेंटच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे पारित केलेले आहेत. ते कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांच्या तारीख दिलेल्या आहेत. तर हे सगळं डेटाबेस तुम्हाला कुठं पर्यावरणीय व्यवस्थापन आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पॉइंटमध्ये तुम्हाला करायचंय मित्रांनो. तर इथं बघा खाली जसं जसं जाऊ तर एवढं कुठं कन्सेप्च्युअल पार्ट नाही. मी तुम्हाला सांगतो की कोणत्या पार्टवर कन्सेप्च्युअली बघायचं आणि कोणत्या पार्टवर तुम्हाला फॅक्च्युअली बघायचंय. यानंतर बघा ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण पण दिलेलं आहे. 10वीच्या पुस्तकात खूप सुंदर पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण दिलंय. परंतु तुम्हाला हे थोडं कन्सेप्च्युअली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. का? कारण प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये खूप मोठा डेटाबेस आहे आणि एवढा डेटाबेस तुम्हाला पाठ करणं, पाठांतर करणं एवढं सोपं नाहीये. यासाठी हे टॉपिक शिकत असताना एक स्किलच्या आधारे शिकावं लागतं. ज्या स्किलच्या आधारे हे टॉपिक आपल्याला कमी कालावधीमध्ये कमी एनर्जीचा वापर करून, कमी मित्रांनो माहिती आहे का एफर्ट करून आपल्याला ते आठवण ठेवता येतं. तर या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये प्राण्यांचे नाव लक्षात ठेवा आणि नाव लक्षात ठेवल्यानंतर ते कोणत्या गटामध्ये येतात ते पण लक्षात ठेवा. जेणेकरून की नाव आणि गटाच्या नावावर तुम्हाला प्राण्यांच्या वर्गीकरणावर ॲनिमल क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारलं जाणार मित्रांनो. पुढचं टॉपिक आहे 14व्या नंबरचं इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सर ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात तुम्हाला फक्त आणि फक्त जीवाणूबद्दल माहिती दिलंय. ते पण जीवाणूची माहिती कशी माहिती आहे का, या जीवाणूच्या साहाय्याने दैनंदिन जीवनात आपण काही पदार्थांची निर्मिती करतो आणि जीवाणूचा आपण उपयोग करत असतो. कशासाठी? वेगवेगळ्या पदार्थाच्या उत्पादनासाठी. कशासाठी? तर आपल्या शरीरातील मला सांगा जर बघितलं औषध तयार करण्यासाठी आणि काय आहे औषध उद्योगामध्ये वापर होतो. तसेच मला सांगा खाद्यपदार्थाच्या निर्मितीमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम उपयोगी पडत असतात किंवा वेगवेगळे रसायन तयार करण्यामध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम उपयोगी पडत असतात. हेच संपूर्ण डेटाबेस दिलंय. कसं? उदाहरणार्थ काय दिलंय, दुधाचं रूपांतर दहीत केलं जातं. तर दुधाचं रूपांतर दहीत कोणतं जीवाणू करत असतो? चीज बनवण्यासाठी पण जीवाणूचा वापर केला जातं. तर मला सांगा हे चीज बनवण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ, ज्या पदार्थांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो, तर या पदार्थांची निर्मिती मला सांगा सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने केलं जातं. आणि हेच डेटाबेस आपल्याला 14व्या नंबरच्या टॉपिकमध्ये दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला फॅक्च्युअल डेटाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. सेल्युलर बायोलॉजी यामध्ये काय माहित आहे का, आपल्या शरीराचा पेशी जो आहे या पेशीत कसं बदल करता येईल आणि आपल्या पेशीचं बदल करून मला सांगा त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसं करता येईल ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो. मी पुढे प्रश्न घेणार आहे काही ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतात. आणि यानंतर आहे डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपत्ती म्हणजे काय, अचानकपणे मला सांगा अशी घटना घडणे ज्या घटनेमुळे मला सांगा अफाट प्रमाणामध्ये जीवित हानी तसेच आर्थिक हानी होत असेल तर त्याला आपत्ती, त्याला डिझास्टर म्हणतो.
मग ही मॅनेजमेंट कसं करायचं या आपत्तीचं? आपत्ती येण्याच्या अगोदर काय करायचं, आपत्ती आल्यानंतर काय करायचं, आपत्ती येऊन गेल्यानंतर काय करायचं, या सर्व मॅनेजमेंटच्या पद्धती, तसेच मॅनेजमेंटमध्ये गव्हर्नमेंटचा काय रोल आहे, पंतप्रधान, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर कलेक्टर, जिल्हाधिकारी, या पातळीवर हे कसं कार्य चालतं हे पूर्ण स्ट्रक्चर तुमच्या सिलेबसमध्ये दिलंय. तेच तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बघायचंय. म्हणजे आपत्तीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याला मॅनेज करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा वापर करतो, या सर्व गोष्टींचा उलगडा मला सांगा तुम्हाला या टॉपिकमध्ये करावं लागणार आहे. अशा प्रकारे हे 16 टॉपिक लक्षात राहू द्या. 16चे 16 टॉपिक हे 10वीच्या विज्ञानच्या पुस्तकातून घेण्यात आलेले आहेत. आणि यासाठी मला सांगा 10वीचं विज्ञानचं पुस्तक तुम्ही वाचत असाल तर वाचत असताना थोडं काठिण्य पातळी त्या पुस्तकाची जास्त आहे, तर तुम्ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाठांतर करण्याच्या नादी लागू नका, कारण पाठांतर जर करत राहिलं तर मित्रांनो माहित आहे का पेपरमध्ये तुमचं गेम वाजल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जर तुम्हाला वाटत असेल आरोग्य सेवकाची आपल्याला पोस्ट काढायची आहे तर या सर्व टॉपिककडे एक कन्सेप्च्युअली अँगलनी बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की त्याचा फायदा तुम्हाला काय होईल. मित्रांनो आता बघा मी तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आलो. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता बघा हा कुठला प्रश्न आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. हा जो आहे प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचे जे अपवर्तन आहे या टॉपिकवरचा हा प्रश्न तयार केलेला आहे. काय बघा, जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे अपस्करण होते तेव्हा कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? आता तुम्हाला अपस्करणच माहित नाही, हा प्रश्न पाठ करून जाऊ राहिला असतो तिथं कसं काय मार्क येईल रे? आता मी तुम्हाला असा प्रश्न बनवून दिलो, पण हीच लाईन पेपरमध्ये नाही येणार. ऍक्च्युअली लाईन हीच असणार, परंतु मला सांगा लँग्वेज बदललेली असणार. यासाठी मी तुम्हाला काय म्हटलो की एक मिनिंग कळणं गरजेचं आहे. अपस्करणाचा अर्थ काय, ज्याला इंग्रजीतून आपण डिस्पर्शन म्हणतो, ते मी तुम्हाला सांगतो. बघा तर हे काय म्हणतंय की एका पांढऱ्या रंगाचा प्रकाश, जसं उदाहरणामध्ये अशा प्रकारे मला सांगा ही एक काय काच आहे, काच आहे, आणि या काचेमध्ये अशा प्रकारे पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाठवलं तेव्हा हा एक पांढऱ्या रंगाचा जो प्रकाश आहे कळला का, हा या ठिकाणी आल्यानंतर यामध्ये ते एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर 7 रंगामध्ये होतं. म्हणजे अशा प्रकारे एकूण 7 रंगात त्याचं विभक्तीकरण होतं, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर एकूण किती रंग तयार झाले? 7 रंग. म्हणजे सर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशामध्ये एकूण 7 रंग लपलेले होते, आणि जेव्हा या काचेतून त्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाला पाठवलं त्या काचेने त्या 7 रंगाला वेगळं करून टाकलं. मग अशा प्रकारे एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर 7 वेगवेगळ्या रंगामध्ये होणे किंवा करणे यालाच आपण अपस्करण म्हणतो, यालाच आपण डिस्पर्शन म्हणत असतो. हे तुम्हाला अशा पद्धतीने शिकायचंय. हे 7 रंग कोणते बघा, सगळ्यात वरती रेड आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, इंडिगो आणि व्हायलेट आहे. मराठीतून जर बघितलं तर काय आहे ते समजा. तर मला सांगा हा तांबडा यानी लाल रंग आहे काला का, हा नारंगी आहे काला का, हा पिवळा आहे, त्यानंतर हा हिरवा आहे कळला का, आणि हा निळा आहे, हा पारवा आहे, आणि हा शेवटी सगळ्यात जांभळा आहे. तर अशा प्रकारे मला सांगा एकूण 7 रंगामध्ये विभक्तीकरण होणे याला अपस्करण म्हणतात. आता व्यवस्थित लक्ष द्या, ह्याच्यावरचे प्रश्न कसे येऊ शकतात आणखी. आता मला सांगा या ठिकाणी काय म्हणतो बघा. तर मित्रांनो माहित आहे का, वरतून खाली येताना तरंग लांबीचा जर बघितलं उतरता क्रम असतो. उतरता क्रम म्हणजे वेव्हलेंथचा उतरता क्रम आहे. म्हणजे सर्वात जास्त तरंग लांबी ही रेडची आहे, तर सर्वात कमी तरंग लांबी व्हायलेट यानी जांभळ्याची आहे. तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे वरून खाली येताना. यानंतर बघा वरून खाली येताना वारंवारता यानी फ्रिक्वेन्सी व वळण्याचा चढता क्रम म्हणजे दिशा बदलण्याचं. म्हणजे वरून खाली येताना वळण्याचा चढता क्रम म्हणजे याचा अर्थ काय रे, वारंवारता या जांभळ्याची काय असणार आहे सर्वात जास्त. यानंतर मला सांगा सर्वात जास्त विचलन, वळण्याचं किंवा विचलन जर कोणाचं होणार आहे तर मला सांगा तो जांभळ्या रंगाचा आहे. तर वरून खाली येताना विचलन म्हणजे दिशा बदलण्याचा, तर कोणता क्रम आहे, चढता क्रम. मग सर्वात जास्त विचलन जांभळा रंग, सर्वात जास्त वारंवारता जांभळा, आणि तरंग लांबी सर्वात जास्त जर कोणाची असेल तर कोणाची रेडची आहे. तर अशा प्रकारे हे क्रम कसं लक्षात ठेवायचं, शॉर्टकट काय रे, तानापी
तानापी हिनी पाजा, तानापी हिनी पाजा, हे शॉर्टकट आहे वरतून खाली येताना, तानापी हिनी पाजा. तर आता इथं प्रश्न काय विचारले बघा, जेव्हा शुभ्र प्रकाशाचे आणि पांढऱ्या प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे अपस्करण होतं, म्हणजे काय होतं, 7 रंगात विभक्तीकरण होतं, तेव्हा कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते? तर आता सांगितलं मी, सर्वात जास्त कोणत्या रंगाचे? जांभळ्या. म्हणून उत्तर काय असेल रे? जांभळा असेल. कळलं का? हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तरंग लांबी जर विचारली असती कोणाची जास्त असते, तर उत्तर काय आलं असतं? रेड. आणि वारंवारता जर विचारली असती तर मला सांगा काय आलं असतं? जांभळा झाला असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, हे प्रश्न पण मला सांगा कुठला आहे? हा प्रश्न भिंग नावाचा जो टॉपिक आहे, जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, या टॉपिकवरचा आहे. तर मी या प्रश्नाच्या द्वारे काय सांगतोय माहित आहे का, की टॉपिकला कसं बघायचंय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघा, आता डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करतं, असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपल्या डोळ्याची संरचना जर बघितली तर हा आपला भिंग असतो अशा प्रकारे छोटासा. कळलं का? आपल्या डोळ्यातला भिंग. या डोळ्याच्या बाहेर मला सांगा अशा पद्धतीने, कोरेल का, अशा पद्धतीने एक काय मित्रांनो माहित आहे का, पडदा असतो. पडदा असतो अशा पद्धतीने पडदा असतं. आणि सगळ्यात बाहेर, कळलं का रे, सगळ्यात बाहेर एक काय आहे, पारदर्शक पडदा असतो अशा पद्धतीने. आणि हे समजा आपल्या डोळ्याची संरचना आहे. तर हा सर्वात बाहेरचा जो पारदर्शक पडदा आहे, याला जर काय म्हणत असेल तर याला पारपटल म्हणून ओळखलं जातं, ज्याला कॉर्निया म्हणतो इंग्रजीतून. याच्यानंतर हा ग्रीन कलरचा दिसतो, याला आपण जर काय म्हणत असेल तर याला बुबुळ म्हणतात, बुबुळ म्हणतात, किंवा याला इरिस म्हणतो आपण, किंवा याला परितारिका हा दुसरा शब्द आहे. यानंतर आतमध्ये हा जो होल दिसतोय, हा होल जर याला काय म्हणत असेल तर याला बाहुली म्हणतो रे आपण, ज्याला इंग्रजीतून पुपिल म्हणतात. नंतर हा भिंग आहे आपला. आणि शेवटी मला सांगा, या ठिकाणी जर काय असेल तर आपला दृष्टीपटल आहे, ज्या ठिकाणी प्रकाश किरण एकत्र गोळा होणार आहे. आता ही डोळ्याची संरचना आहे. सगळ्यात बाहेर पहिलं पारपटल, त्याच्यानंतर आतमध्ये बुबुळ आहे, बुबुळाच्या आतमध्ये एक छिद्र आहे, त्याला बाहुली म्हणतात. या छिद्राच्या पाठीमागे भिंग आहे, भिंगाच्या पाठीमागे दृष्टीपटल आहे. आता मला सांगा, बाहेरून येणाऱ्या प्रकाशाला या ठिकाणी काय केलं जाणार आहे? तर बाहेरून येणाऱ्या प्रकाशाला या ठिकाणी गोळा केलं जाणार आहे. कसं गोळा केलं जाणार ते मी तुम्हाला सांगतो बघा. समजा अशा प्रकारे बाहेरून जर प्रकाश किरण आला, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश किरण हा कोणामध्ये प्रवेश करत असेल तर तो असणार आहे पारपटल. तर तुम्हाला जर प्रश्न विचारलं डोळ्यात प्रकाशाला प्रवेश कोण देतं, तर उत्तर असायला पाहिजे पारपटल, जो सगळ्यात बाहेर आहे, पारदर्शक आहे, आणि तो पण प्रकाशाची दिशा बदलण्याचं कार्य करत असतो मित्रांनो. मग आता बघा, जसं तो आतमध्ये गेला अशा प्रकारे डोळा काय करतो, प्रकाश किरण दिशा बदलतं. परंतु हा जो बुबुळ आहे ना, हा बुबुळ काय असतो माहित आहे का, हा अपारदर्शक असतो, ह्याच्या आरपार प्रकाश किरण जाऊ शकत नाही. म्हणून बघा, या बुबुळाच्या आतमध्ये एक छिद्र असतं, त्या छिद्रामधून मला सांगा प्रकाश किरण भिंगाकडे जातात, आणि त्या छिद्रालाच आपण बाहुली म्हणतो. म्हणजे बाहुली ही प्रकाश किरणाला भिंगाकडे पाठवते मध्यंतरी आपल्या डोळ्यात असणाऱ्या. मग आता तुम्ही प्रश्न जर विचारलो की आत डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाला कोण नियंत्रित करतं, तर प्रायमरी बेसिसला आपल्याला वाटतं की बाहुली नियंत्रित करते. का? कारण त्या छिद्रातूनच पलीकडे जातो. जसं एखाद्या घराला खिडकी आहे आणि प्रकाश किरण मला सांगा आपल्या घरात किती येऊ द्यायचं, हे डिपेंड करतं की खिडकी किती मोकळी ठेवायची की किती बंद ठेवायची. तर आपण जनरली काय म्हणू शकतो की घरात येणाऱ्या प्रकाशाला नियंत्रित करण्याचं काम खिडकी करते, पण खिडकी करत नाही. खिडकीला बंद आणि चालू करणारा कार्यकर्ता हा बाहेरून येणाऱ्या प्रकाशाला नियंत्रित करतो. हे आहे तुमचं परफेक्ट उत्तर. सेम तसंच आहे मित्रांनो, या ठिकाणी बाहेरून येणारा प्रकाश बाहुली नावाच्या छिद्रातून जरी भिंगाकडे जात असेल तर या छिद्राचा आकार काला का कसा असायला पाहिजे हे जर कोण नियंत्रित करत असेल तर हे बुबुळ नियंत्रित करतं. बाहुलीचा व्यास बदलतो, बाहुलीचा काय रे व्यास बदलतं, आणि व्यास बदलल्यानंतर मला सांगा प्रकाश कमी की जास्त तशा पद्धतीने आतमध्ये पाठवलं जातं. म्हणजे बुबुळावर डिपेंड आहे की प्रकाश किरण जास्त पाठवायचं की कमी पाठवायचं. म्हणून बाहेरून येणाऱ्या प्रकाशाला जर मला सांगा कोण नियंत्रित करतं, तर त्याचं उत्तर आहे परितारिका, आणि त्याचं उत्तर आहे बुबुळ. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर मी तेच म्हणतोय, पाठांतर करून काही होणार नाही, कन्सेप्टचा वापर करा, आणि नंतर हा भिंग या प्रकाशाला या दृष्टीपटलापर्यंत आणतो.
कळलं का मित्रांनो? माहित आहे का या बुबुळाचा रंग हा वेगवेगळा असतो आणि या बुबुळाच्या रंगावरूनच डोळ्याचे रंग पडत असतात, घारे, काळे, निळे, कळलं का, लाल. तर हे बुबुळाच्या रंगावरून. तर असे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात विचारले जाणार. यासाठी हे सगळ्या गोष्टी काय व्यवस्थित लक्षात ठेवा, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. बघा आणखी डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे आता सांगितला हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य सेवकासाठी तांत्रिक बॅच आपण काय रन केलेली आहे, कळलं का? तांत्रिक बॅच आहे. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अवघड जातं तर विद्यार्थी मित्रांनो अजिबात रिस्क घेऊ नका. सगळे टॉपिक 16चे 16 टॉपिक एकदम कन्सेप्च्युअली, एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत घेतलेले आहे. सगळी बॅच ऑलरेडी रेडी आहे. आजच तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकता. करूया का? यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचंय सायन्स बाय अशोक पवार. काही जर अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. परंतु जर तुम्ही आरोग्य सेवकाचा फॉर्म भरला असेल तर विज्ञानचा अभ्यास चांगलं करा, कारण 40 प्रश्न 80 गुण म्हणजे टोटली डिपेंड्स ऑन सायन्स. यासाठी बघा आपली या बॅचची फीस 999 रुपये होती, परंतु ती कमी करून 699 रुपये करण्यात आलेली आहे. फीस एवढी जास्त ठेवण्यात आलेली नाही आहे. यासाठी कोणालाही बॅच पाहिजे असेल तर तुम्ही बॅच काय करू, ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. शिकवण्याच्या बाबतीत अजिबात डाऊट घ्यायचं नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा. एमपीएससीचे माझ्याकडे 15,000 ऍडमिशन आहेत, कळलं का? यासाठी आरोग्य सेवक घेत असताना बारकाईने घेतलेलं आहे. युट्यूब चॅनलला तांत्रिक अभ्यासक्रमाचं प्रश्नांचं विश्लेषण घेऊन येणार आहे. यासाठी तुम्ही बॅच जॉईन करायचं असेल तर हे सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आता बघा आणखी एक प्रश्न, हे गुरुत्वाकर्षणावर पहिल्या टॉपिकवर, गुरुत्वाकर्षणावर पहिल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. काय बघा, ग्रहाची कक्षा, कळालं का रे? ग्रहाची कक्षा म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असते. हा केपलरचा कितवा नियम आहे? केपलर यांनी आता 3 नियम दिलते. कशाच्या बाबतीत माहित आहे का? सूर्य आणि ग्रह हे कसे फिरतात ह्याच्या संबंधित काय माहित आहे का? 3 नियम दिलेत केपलरनी. त्याच्यापैकी हा जो नियम आहे हा पहिला नियम आहे. आता बघा हेच प्रॉब्लेम आहे तुमचं. बघा ग्रहाची कक्षा ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केपलरचा कितवा नियम आहे? मी तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला हे वाचून तर काढले, पाठ केलं, पण ह्याचं मिनिंगच कळना. मी तेच म्हणतोय की विज्ञानमध्ये हाच फरक आहे. पाठांतर करून काहीच होणार नाही. बघा या स्टेटमेंटचा अर्थ काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. मित्रांनो माहित आहे का, एक वर्तुळ असतं रे, बघा एक अशा प्रकारे वर्तुळ असतं आणि एक लंब वर्तुळ असतं अशा प्रकारचं. तर दोघात फरक आहे. वर्तुळाला केंद्र असतो, वर्तुळाला केंद्र असतो, वर्तुळाला काय असतो? केंद्र असतो आणि तो केंद्रक फक्त एकच असतो. पण लंब वर्तुळामध्ये केंद्रक नसतं, तर लंब वर्तुळामध्ये नाभी नावाचा पॉइंट असतात. कळालं का? लंब वर्तुळामध्ये केंद्रक नसतं, लंब वर्तुळामध्ये अशा प्रकारे नाभी नावाचे पॉइंट्स असतात आणि लंब वर्तुळामध्ये नाभी एक नसून किती असतात? 2 असतात मित्रांनो. एक या बाजूला, एक या बाजूला, आणि वर्तुळामध्ये एकच केंद्रक असतं. आता हा काय म्हणतो माहित आहे का? कोण? केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा म्हणजे ही लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे ग्रह कसे फिरतायत अशा प्रकारे लंबवर्तुळाकार फिरतायत. म्हणजे या ठिकाणी असं समज भाऊ, कळलं राहिलं का? या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रह आहे, कळलं राहिलं का? हा ग्रह फिरू राहिले, हे ग्रह फिरू राहिले, अशा पद्धतीने हे ग्रह फिरू राहिलेत, अशा पद्धतीने हे काय आहे? ग्रह फिरतायत या कक्षेवरून. तर अशा प्रकारे यालाच आपण लंबवर्तुळाकार कक्षा म्हणतो. असं ग्रह फिरू राहिले लंबवर्तुळाकार. त्यानंतर काय म्हणतो? सूर्याबद्दल बोललंय त्यांनी. काय बोललंय? सूर्याबद्दल. तो म्हणतो सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे याचा अर्थ या कक्षेला 2 नाभी आहेत. या लंबवर्तुळाकार कक्षेला एक नाभी जर बघितलं या ठिकाणी आहे आणि एक नाभी या ठिकाणी. तो म्हणतो की जो काही ग्रह आहे सूर्याच्या आजूबाजूला असं लंबवर्तुळाकार फिरत असतात आणि या लंबवर्तुळाकाच्या ज्या 2 नाभी आहेत त्या 2 नाभीपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी सूर्य असतो. एक तरी या नाभीवर सूर्य असेल किंवा या नाभीवर सूर्य असेल, असं केपलरला म्हणायचंय त्याच्या पहिल्या नियमामध्ये. आता बघा स्टेटमेंट वाचा, तुम्हाला कळतंय की नाही? जर कळत नसेल तर मला सांगा. आता बघा काय, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे की नाही? लंबवर्तुळाकार बरोबर आहे. कळलं का? सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. मग हे जी काही कक्षा आहे लंबवर्तुळाकार त्याची नाभी 2 असते, इथे एक असते, इथे एक असते, आणि सूर्य त्या नाभीवर असतो. म्हणजे सूर्य एक तर इथं असेल किंवा इथं असेल,
आणि अशा पद्धतीने आजूबाजूला हे ग्रह काय करत असतात, फिरत असतात. हे पहिल्या नियमामध्ये सांगितले. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला नियम शिकायचे, पहिलं दुसरं गुरुत्वाकर्षण. म्हणून मी म्हंटलो जर तुम्हाला यावर्षी आरोग्य सेवकाचे पोस्ट पाहिजे असेल तर या पद्धतीने सगळे पॉइंट समजून घ्यावं लागेल. यानंतरचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना कोणत्या गणात स्थान दिले? काय रे गणात? जर बघितलं ना आधुनिक आवर्त सारणीमध्ये अशा उभ्या ओळी आहेत, कळलं का रे? अशा उभ्या ओळी आहेत आणि उभ्या ओळींची अशा आडव्या ओळी पण आहेत. उभ्या ओळींची संख्या किती, आडव्या ओळींची संख्या किती ते कळणं गरजेचं आहे. जर आडव्या ओळींची संख्या त्यांना आवर्तने म्हणतात आणि आवर्तने एकूण 7 आहेत आडवे. उभ्या ओळींना काय म्हणतात रे? गण म्हणतात. त्यांची संख्या एकूण 18 आहे उभ्या ओळींना. कळलं का? मग बघा आता कोणत्या गणात मला सांगा. पहिलं आणि दुसरं गण ह्याच्यात सगळे धातू आहेत. पहिला आणि दुसरं गण म्हणजे पहिली ओळी आणि दुसरी ओळी उभी. यानंतर बघा जर बघितलं पुढचं बघा 17वा गण जो आहे ना ह्याच्यात हॅलोजन मूलद्रव्य आहेत, हॅलोजन. आणि 18व्या गणात जर बघितलं निष्क्रिय वायूंना जागा देण्यात आलेली आहे. म्हणून उत्तर तुमचं चौथं येईल. तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार. यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. हे टॉपिक पण करायचंय तुम्हाला. हे काय रे? मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांचे वर्गीकरण या टॉपिक वरचा प्रश्न मी तुम्हाला सॅम्पल साठी आणून दाखवलेला आहे. मूलपेशीच्या अंगी असलेल्या गुणधर्माला काय म्हणतात? मूलपेशी म्हणजे काय? त्याला स्टेम सेल म्हणतात रे. काय असतं सर हे स्टेम सेल? हे अशा पेशी असतात की ज्याचं रूपांतर दुसऱ्या कोणत्याही नवीन पेशीमध्ये होऊ शकतं. चिखलाचं गोळा, चिखलाचा गोळा बघा त्याला कसे रूपांतरित करतो? तर शरीरातील अशा पेशी, त्याला असं वरदान असतं त्या पेशींना, त्या सेलला, त्यांना वाटलं की कोणत्याही पेशीत रूपांतर करायचंय, ते कोणत्याही पेशीत रूपांतरित होतात. अशा पेशींना मूल पेशी म्हणतात. आणि अशा प्रकारे कोणत्याही पेशीत रूपांतरित होण्याच्या क्षमतेला बहुविविधता म्हणतात किंवा त्याला प्लुरोपोटेन्सी म्हणून ओळखलं जातं. तर मला सांगा बहुविविधता म्हणजे कोणत्याही पेशीत रूपांतरित होण्याची क्षमता. आणि ही क्षमता मूल पेशी स्टेम सेल मध्ये असते आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित डेटाबेस दिलेला आहे. तुम्ही बारकाईने वाचून घ्या कुठं असणार आहे आणि काय असणार आहे. समजलीत पर्यंत? तर हे सगळं आहे. आणि मित्रांनो पुढीलपैकी भारताने विकसित केलेले उपग्रह प्रक्षेपक कोणता? बघा प्रश्न कसं फिरवतात. काय विचारलंय? हे कुठं आहे रे? हे अवकाश मोहीम नावाचा एक टॉपिक दिले तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये, अवकाश मोहीम. तर ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. खालीलपैकी भारताने विकसित केली उपग्रह प्रक्षेपक विचारलंय. आता बघा इनसॅट हा उपग्रह आहे, भारताचा हा उपग्रह आहे. एज्युसॅट हा पण भारताचा उपग्रह आहे जो शिक्षणाच्या रिलेटेड आहे. IRNS पण भारताचा उपग्रह आहे. कोणतं उपग्रह हे आहे काय मित्रांनो माहित आहे का? IRNS कोणतं? नेव्हिगेशन उपग्रह आहे ज्याच्या आधारे एखाद्या वस्तूची जागा लोकेट केली जाते, डिसाइड. जसं GPS आहे ना, GPS हा अमेरिकेचा आहे, भारताचं IRNS आहे. याला नाविक नाव देण्यात आले. याला काय म्हणतात? नाविक नावाने ओळखलं जातं भारतामध्ये IRNS. आणि GPS कोणाचा आहे? अमेरिकेचा आहे. हा इनसॅट जो आहे ना हा काय आहे? कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय? दळणवळण उपग्रह, ज्याच्या साहाय्याने आपल्याला टीव्ही पाहता येतं, ज्याच्या साहाय्याने आपल्याला मॅच बघता येतं, ज्याच्या साहाय्याने आपल्याला रेडिओ वापरता येतं, ज्याच्या साहाय्याने आपल्याला इंटरनेट वापरता येतं. हे सगळे इनसॅट. आणि ह्याचे एक दुसरं भाऊ आहे त्याला म्हणतात जीसॅट. एज्युसॅट जो आहे हे शिक्षणाच्या रिलेटेड काय उपग्रह आहे भारताचं. आणि PSLV हा रॉकेट आहे, हा उपग्रह नाही, हा रॉकेट आहे. हा तो रॉकेट आहे अशा पद्धतीचा रॉकेट आहे. आणि उपग्रह इथं बसून पाठवलं जातात वरती, कळलं का रे? इथं. आणि हा जो रॉकेट आहे हा रॉकेट म्हणजे PSLV आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणखी एक आहे भारताकडे रॉकेट, त्याला GSLV म्हणतात. आणि मला सांगा त्याला प्रक्षेपक म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला प्रक्षेपक विचारलं होतं म्हणून उत्तर डी असेल. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात जे कन्सेप्च्युअली असतात, पाठांतरणात काही अर्थ नसतो. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा हे संपूर्ण डेटाबेस मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता एक पॉइंट तुम्हाला सांगतो की आपलं या तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे ना, तांत्रिक अभ्यासक्रम, तर या नवीन अभ्यासक्रमाचं एक पुस्तक आलंय आपलं, कळालं का? मार्केटमध्ये आवर्जून तुम्हाला जर तो वाचायचा असेल तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. त्या पुस्तकाची किंमत 199 आहे.
पण डिस्काउंट जाऊन मला सांगा, तो तुम्हाला 130 रुपयापर्यंत भेटून जाईल. तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही मागवलं तरी तुम्हाला हा पुस्तक मिळून जाईल. पुस्तकाच्या संबंधित काही पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून मला सांगा. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचा नंबर पाठवून देतो. पण नवीन पुस्तक आहे, नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का, हे व्यवस्थित बघून घ्या. कसं अभ्यासक्रम, कसे प्रश्न, म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, क्लिअर इथपर्यंत समजलं का? येणाऱ्या काळात तुम्हाला संभाव्य प्रश्नांची आणखी सिरीज घेऊन येतो. यासाठी YouTube चॅनलला जॉईन करून टाका. पुस्तकासाठी आणि बॅचेससाठी काही इन्क्वायरी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आवर्जून कॉल करू शकता. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.